साहेब कोण हो तुम्ही? बचत गटात साहेब आहे मी. आता रे यो का पळाला काय माहित. चल आपण हप्ता गोळा करूया. चल चल. तरी बरं तो बचत गटाचा बुकुड आला ना हप्ता मागाय. होय बाया, मी तर माझं सगळं पैसे शॉपिंग मध्ये उडवले की. नाहीतर काय, माझ्याजवळ बी पैसा नाही, कात खाया बी पैसा नाही तर. अगे चिमना बाई, कसली मिस्त्री दिलीस ग? ह्याला चव ना ढव. अगे सटवे फुक्कडची दिल्या घास की गप. अगं तुला सटवी म्हणाली ती. काय गे सटवी म्हणतेस रे मला? तुझ्या तर आता टावळे. अगं ती तुला टवळी म्हणाली बघ. टवळी म्हणतेस? अगे उंडगे आमच्यात बंद लावतेस मी. ए धर तिला. परत बांधा लावलीस तर कातडच काढीन. अय बायकानू, बचत गटाचं साहेब यायला लागले ती. आईला सगळं गाव मोकळा आहे का काय? कुठे गेल्या सगळ्या बायका? अय चिरकुट सगळ्या बायका कुठे गेलं? मला काय माहित, मला काय माहित, मला काय माहित, अरे याला काय कोणी चावी देऊन सोडलाय? काय बंद कर चावी. मला हाय माहित पण मी नाही सांगणार. सांग लवकर सुक्कट. थांब. अरे बाळा, चिमणाबाई शिंबूडसाठीच घर कुठलं रे? हीच आहे घर. तुमचं जावी होय. बोलयो बाहेर चिमणा बाईसनी. आय बिकरायला ती पीठ नाही भाकऱ्यान. अरे बोंगळीच्या भिकार नवा मी भाकरी आहे. आपल्या बचत गटात साहेब आहे. चिमणाबाईला बाहेर बोलव. आय आत कडी लाव, आई दारू कुठ नको. अरे तुझ्या तर कोकणीच्या का बस बाहेर बाजूल सर. चिमणाबाई शेंबूड चाटे बाहेर या, नाही तर दरवाजा तोडण्यात येणार. वाय सर तोड दो दरवाजा. अरे तुझा मुर्दा बसवला तुझा. प्रथम नाही दरवाजा उघड. चिमणाबाई यांच्या वतीने मी सॉरी म्हणतो. बर बर बोला, काय काम आहे? आम्ही दोघं बचत गटात साहेब आहे. आधी तर वेगळं साहेब होतं ती. हा, त्या दोघांची बदली झाली. त्या दोघांचा जागा आम्ही दोघं लागलोया. बोला मग. अहो तुमचा बचत गटाचा हप्ता भरलेला नाही सा, भरा की तेवढा. कुत्र्या माझा पापडाच धंदा आहे. पावसात पापड करत नाही मी, त्यामुळे पैसे नाही ती. पावसाळा झाल्यावर या. मावशी भरा की तेवढा हप्ता. तुम्ही हप्ता भरला तरच आमच्या दोघांचा पगार होईल. नाही म्हणलं कळतं का? नाही लय मारीन. तिने माझा एक प्रश्न होता. बोल की. तुमचं नाव चिमणाबाई नाव का? होय. मग कावळ्यागत का दिसताय? कुत्र्या तुला कावळ्यागत दिसतोय मी. अरे उलटे कशाला काय पण म्हटलास त्या बाईला, परत ते हप्ता द्यायची नाही. अरे चेष्टा केली रे जरा. चेष्टा केली. थांब, पुढचं नाव कोणाचं आहे बघू दे. शांताबाई टांग मारे. बरं चल लवकर उठ काय. बरोबर चल. मला 30 रुपये द्या, मी दाखवतो घर. लई मागणंच फिरते काय आपल्या. इधर 50 घे, पण व्यवस्थित घर दाखवतीच. चल. शांताबाई, शांताबाई. हा बोल की चिमण्याबाई. शांताबाई आत्ताच बचत गटात साहेब आमच्या घरला आलत ती. काय सांगतेस? खरंच आलो तू घरला? वय आणि ही बघ नवीन साहेब आली ती. जुनी साहेब बदलून गेली ती. ही जरा ढान काय ती जपून राहा. अगं जपूनच राहत्या, आणि तसं बी त्यासने आमचं घर घावायचं नाही, लांब आहे त्यामुळं. आता गं बाई आलं म्हणतं. अगं ठेव ठेव ठेव. अरे देवा, देवा काय करू र परमेश्वर. आव मी आहे. मी सांगितल्याशिवाय घरातलं बाहेर यायचं नाही बरं का. हा, तिनं माझा पोटी घेऊन काय करतेस? तुम्हाला सांगते मी परत. झोपा, मी सांगितल्याशिवाय बाहेर येऊ नका. बरं बरं. हा, शांताबाई, ओ शांताबाई. अरे देवा, आता काय करू? माझा नवरा मेला, आता कुठनं पैसा आणू मी र देवा. मावशी रडू नका, शांत व्हा. कसं शांत हो, माझा आधार गेला. आधार पण गेला आणि 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ बी गेलं. ए कोण आहे सा तुम्ही? मावशी आम्ही सरकारी रेशनिंगच्या दुकानात आलोया. आता तुमचा नवरा मेलाय ना, मग त्याच्या नावावर मिळणार गहू आणि तांदूळ नाही मिळणार तुम्हाला. ए बाबा, माझा नवरा आहे, आज झोपलाय. मला वाटलं तुम्ही बचत गटाचा साहेब आहेसा, हप्ता मागा आलाय म्हणून नाटकं करत होती. आईला अवघड धंदा आहे. आधी कर्ज घेते ती आणि परत हप्ता भरताना असलं उद्योग करते ती. ए मस्तन बांध्या, तुला काय करायचंय? तुझं तू काम कर. ए या बाईचं रेशन कार्डनं नाव काढ रे. लय चाबर बोलत्या बाई. होय होय काढूया. आईला कुठे गेली बाई? साहेब मला माफ करा, परत असं नाही म्हणणार मी कवा. बर बर उठ, नाही काढत तुझं नाव. चालते चालते, चला चहा पाचती तुम्हाला. ए नको तुझा चहा, काहीतरी घालशील चहात आणि मारून टाकशील आम्हाला. चालते, थांबू थांबू.
अरे कुठं आहे घर चालून चालून थांबलो हो का हे बर बर चालतंय ओके ये रे मावशी ओ मावशी काय रे कोण आहे सा तुम्ही? बचत गटात साहेब आहे आम्ही दोघं हप्ता काढा 2150 रुपये. अरे देवा, थांबा 2 मिनिटं. काय करू मी? माझा धनी मला गेलं सोडून. गेला तर फोन करून माग बोलवा त्याला आव सोडून गेला म्हणजे मेला व माझा धनी. धनी मेला तर मग गळ्यात मनी कसा आव ती लोक वाईट नजरेनं बघते ती माझ्याकडे म्हणून घातलंय व आता कसं जगू मी? जगू नका मरा तुम्ही पण हप्ता भरा लाज वाटते का बोकडा तुला? मला मरा म्हणतोया. मावशी टेन्शन घेऊ नका होईल सगळं ठीक. साहेब मी भरते हप्ता पण मला 2 महिन्याचा टाइम द्या. माझ्या धन्याच्या विधीसाठी मला पैसे पाहिजे ते. तुम्हीच काय तर मदत करा की व. हा तुला काय झालं हा? मावशी मला बघवत झालं ही जरा तुम्हाला 1000 रुपये खर्च चला बरं असं दे काळजी घ्या मावशी येतो परत कुठल्या गाव पाहुणा द्या तर बोलू. फोटो इकडं हस बघू जरा अरे आकडा जिवंत आहे तू नवरा जिवंत आहे की तुझा साहेब ही नवऱ्याचा आत्मा आहे. आता माय काय पायताना कॅस काढणार तुम्ही आज खरं बोल अहो साहेब माझा काय संबंध नाही तिनं कर्ज काढलंय. ए शांताबाई पैसे दे हप्त्याच लवकर माझा हातामध्ये साहेब मी 4 दिवसात तुमचा हप्ता देते. 4 दिवसात जर हप्ता नाही दिलास तर तुझ्या नवऱ्याला उचलून येणार आत्ताच रे की उचलून 4 दिवस कशाला लावताय? ए नको काय 4 दिवसांभर हप्ता जातो आम्ही चल रे मला उचलून न्यायला सांगतेस तुझ्या तर आता. बुचडे वहिनी बाहेर या बुचडे वहिनी बोला की काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला बचत गटाचा हप्ता पाहिजे अरे मूर्त्या माझी दखल करतेस मी लय मारीन तुला. सॉरी सॉरी वहिनी जरा चेष्टा केली ती हप्ता नाही बचत गटाचा तेवढा इथंच उभा राहा आणते. अन्ना अन्ना परत? सॉरी सॉरी अन्ना अन्ना सॉरी सॉरी अन्ना 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 काय पाहिजे अण्णा अण्णा करताय? तुम्हाला वा अन्ना इकडे हप्ता मागतोय बर बर. ओके हे घ्या 2150 आहेत मिजून घ्या. बर बर चालतंय ओके आहे ती इथं सही करा ओके थँक्यू थँक्यू सोना का ड्युटी कोण आहे इथं मॅच आहे सोना का काय काम आहे? बचत गटाचा हप्ता भरलेला नाही तुम्ही हप्ता द्या. अहो माझा सासरा आजारी आहे त्याला दवाखान्यात 50,000 रुपये खर्च केला. तुम्हीच सांगा कसा भरू हप्ता? मामा मामा वाटतंय का बरं कशाचं बरं पोरांनो 4-5 दिवसात जाईल मी. मामा असं बोल नका असं मामा बरं उशिरा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मामा नाही पोरांनो. जाते काय म्हातार बरं ड्युटी वहिनी कवा देणार मग हप्ता? 15 दिवसानं देते. बर बर चला येतो आम्ही मामा काळजी घ्या मामा ओय आपल्यामुळेच आहे शुभम अय शुभ्या शुभम काकी शुभम कुठे गेला? शुभम नाही घरात जा. अहो महत्वाचं काम होतं. काय महत्वाचं काम होतं? अहो आमच्या मामाची पोरगी आल्या तिचं काहीतरी काम होतं शुभम कडं. भावा 5 मिनिटात येतो ही साहेब गेल्या. माकडा सत्यानाश केलास. हो ड्युटी वहिनी आम्हाला काय देतोय बाहेर या हप्ता द्या. ए माकडा थांब भुंगळीची ऐकडे ड्युटी वाहिनी बाहेर या नाही तर पोरला उचलून येणार बघा